एक प्रियकर आणि प्रेयसी गार्डनमध्ये बसलेले असतात. थोडा वेळ झाल्यानंतर प्रेयसी अलगद आपलं डोकं प्रियकराच्या छातीवर टेकवते. लाडिवाळपणे ती आपल्या प्रियकराला म्हणते, की "राजा, तुझं हृदय किती कठोर आहे रे." त्यावर तो प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो, की "राणी, ते माझं हृदय नाहीये. ती माझी वरच्या खिशात ठेवलेली चुन्याची डबी आहे." ती अगदी चिडून त्या प्रियकराला म्हणते, "तुम्हा सगळ्या तंबाखू खाणाऱ्याला चुना लागतोच का रे?" त्यावर तो केमिस्ट्रीवाला प्रियकर तिला समजावून सांगतो, की तंबाखू खात असताना त्याच्यासोबत कंपल्सरी चुना का वापरला जातो. म्हणून आजचं हे जे काही केमिस्ट्रीवरचं तत्त्वज्ञान आहे, हे सगळं त्या केमिस्ट्रीच्या प्रियकराने आपल्या प्रेयसीसमोर मळलेलं तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे बघूयात, की तंबाखू आणि चुना यांच्यामधील केमिस्ट्री. मित्रांनो, हा इर्रिलिव्हंट टॉपिक नाही आहे. 11वी, 12वी, CET, नीट, JEE करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे इक्वेशन माहीत असेल, ज्याला आपण हँडरसन हॅसेलबाल्च इक्वेशन असं म्हणतात. आता हे हेझलबाल्च किंवा हॅसेलबाल्च हे उच्चार करायला थोडंसं अवघड आहे. म्हणून मी त्याला प्रेमानं हसल-बळच इक्वेशन असं म्हणतो. सो इट इज हँडरसन हसल-बळच. बघा, हॅसल आणि बळच. हँडरसन हसल-बळच इक्वेशन. तंबाखू आणि चुना हे हँडरसन हसल-बळच इक्वेशनचं सगळ्यात इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन आहे. तर आपण आज हँडरसन हॅसेलबळचचं इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन पण शिकणार आहोत आणि व्हाय चुना इज नीडेड व्हाईल चेविंग अ टोबॅको हे सुद्धा आपण शिकणार आहोत.